ज्वालामुखी या नावाने रूप धारण केले. ज्वालामुखी 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी. ते वाचू ना. श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी यांचे संपूर्ण शरीर घोडी मादी प्राणी शरीर आहे. म्हणजे घोडी असते का नाही, घोडी हे त्यांचं शरीर आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे 2 डोळे, चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे 2 डोळे व कपाळावर 3रा डोळा आहे. त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे उभे 2 मोठे शिंग आहेत व पाठीमागे मारुतीच्या शेपटीसारखी मोठी शेपटी आहे. त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्रे नाहीत. आलं का लक्षात? स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप यांच्या समोर श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं. म्हणजे दिव्यत्व शक्ती, स्त्री मानवरूप जे आहे त्यांच्या समोर हे 16वे पंचमहाभूत थांबलेले असताना ज्वालामुखी त्यांनी आपलं काय कार्य करायचं बाबा ते समजून सांगितलं. श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये आपल्या शरीरासहित वावरतात. अख्ख्या ब्रह्मांडात आपल्या शरीरासहित वावरतात. तो घोडीच्या ह्याच्यासहित. श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी यांच्या मनामध्ये येईल, यांच्या मनात येईल तेव्हा त्यांना वाटेल तेव्हा त्या ब्रह्मांडामधील जे 15 सूर्य आहेत त्या प्रत्येक सूर्याच्या आत पोटात ज्योतीचं रूप धारण करून प्रवेश करतात. जे 15 सूर्य आहेत त्यांच्या मनात येईल तेव्हा ते काय करतात, ज्योतीचं रूप धारण करतात आणि सूर्याच्या पोटात शिरतात. व त्या प्रत्येक सूर्यावर एक सारखे ज्वालामुखी स्फोट घडवून आणतात. त्या सूर्याच्या वर एक सारखे ज्वालामुखी स्फोट घडवून आणतात, मोठे मोठे. तसेच प्रत्येक सूर्याच्या वर ज्वालामुखी स्फोटामुळे होणाऱ्या स्फोटामधून सूर्याचे जे लहान लहान छोटे छोटे तुकडे उडत असतात, आहे का, छोटे छोटे तुकडे उडतात. ते सूर्याचे छोटे छोटे तुकडे हे ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये लहान लहान छोटे सूर्य बनून वातावरणामध्ये आदानप्रदित तरंगत असतात, वावरत असतात. त्या स्फोटामधून जे सूर्याचे छोटे छोटे तुकडे उडतात ते तुकडे आकाशात तसेच तरंगत राहतात. ते सूर्य बनूनच वावरतात. आपण नाही म्हणतो कोट्यवधी सूर्य सूर्य बाबा ह्याच्यात. ते ह्याचे जे उडालेले तुकडे असतात ते तुकडे सूर्य बनूनच वावरतात, नुसते फिरतात ते. वातावरणात आदानप्रदित तरंगतात. श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे ब्रह्मांडामधील जे 15 चंद्र आहेत त्या प्रत्येक चंद्राच्या आत पोटामध्ये ज्योतीचं रूप धारण करून प्रवेश करतात.